गिल्ला वडा बनवण्यासाठी इथे आपल्याला लाल मिरची भिजत घालायची आहे, पांढरी उडीद डाळ इथे भिजत घातलेली आहे। आता ती वाटून घेऊया। त्याच्यामध्ये जिरे, आलं आणि हिरवी मिरची, चवीनुसार मीठ हे आपल्याला एकत्र चांगलं घट्ट असं वाटून घ्यायचं आहे। चांगलं फेटून घेऊयात। आता हिरवी चटणीसाठी इथं आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीर, पुदिना, त्याचबरोबर याच्यामध्ये फुटाणे डाळ घालायची आहे। थोडंसं मीठ इथं घालायचं आहे आणि इथं आपली हिरवी चटणी तयार। आता लाल चटणी बनवून घेऊया। त्याच्यामध्ये लाल मिरच्या, लसूण, थोडंसं लिंबू पण पिळायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून हे आपली इथे लाल चटणी तयार झाली। आता आपण वडे तयार करायला घेऊया। तर वडे तयार करताना इथे मी प्लास्टिकवर आपल्याला चपटे आणि असे मोठी गोल असे वडे तयार करायचे आणि हे तेलामध्ये चांगले तळून झाले की त्याच्यामध्ये एका पाण्यामध्ये मीठ, हिंग घालून त्यामध्ये वडे 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचे आहे। नंतर हलक्या हाताने प्रेस करून त्याच्यावर गोड दही, लाल चटणी, हिरवी चटणी, चिंचेचं पाणी आणि बारीक शेव इथं आपला अमरावती स्पेशल वडा तयार आहे।